हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आता माझी कन्सिस्टन्सी बघून मला पण थोडंसं चांगलं वाटते. 2 दिवस झालं रेग्युलर मी व्हिडिओ अपलोड करते आणि आजचासुद्धा व्लॉग आला आहे. तर आज सकाळी सकाळी अगोदर मी रेडी वगैरे झाले आणि अगोदर जो मनी प्लांट आणला आहे त्याला पाणी घातलं. आता आणखीन एक माझ्याकडे टास्क वाढलं, ते म्हणजे आता या मनी प्लांटला पाणी घालायचं. तर हे सर्व कामं केली आणि त्यानंतर मग हेअर वॉश पण केला होता आज. आणि म्हणलं हा जो कॉर्नर आहे तो थोडासा सेट करून ठेवावा, म्हणून मग तो सेट करायला घेतला. आणि खूप छान दिसतोय, हा एस्थेटिक वाटतोय. तिथंच मला लिप बाम दिसला, मग म्हणलं तो पण लावू. आणि माझं एवढं काही नसतं लिप बाम लावणं, लिपस्टिक वगैरे. मेकअपचा मला म्हणजे मेकअपमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे, तर मग मी त्या गोष्टीमध्ये जास्त एवढं नाही करत. माझ्याकडे असेल तरी मग दिसलं तर ते लावायचं वगैरे, असं कामं करते मी. आणि मग माझं एक पार्सल आलं होतं जे की फ्लिक्सचं होतं. त्याच्यामध्ये माझं हेअर सिरम आणि चेहऱ्याचं पण सिरम होतं. तर तेच ओपन केलं आणि याच्यामध्ये मला फर्स्ट टाईम असं काहीतरी आलेलं आहे ज्याच्यामध्ये सीड्स होत्या, ते उगवायचं होतं. तर मग म्हणलं चला बघू, ट्राय करून याचं उगवतं का नाही. मग याच्यामधलीच थोडीशी माती घेतली, कारण माझ्याकडे दुसरी तर माती नव्हती. आणि हे जे आहे त्याला थोडं एकदम असं बारीक बारीक करायचं, कट करायचं आणि ते त्या मातीमध्ये टाकायचं, असं त्याच्यावर इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या. तर ते सर्व मी फॉलो केलं त्यानुसार आणि मग मस्त असं त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि मातीला आता त्या ज्या बॉक्समध्ये बसवत होते मी त्याला तर काही खालून छिद्र वगैरे नव्हते, म्हणून मला तसंच ठेवावं लागलं. आता मला नाही माहीत की ते उगवेल की नाही खरंच. आणि नंतर मी पाहिलं की माझे फेशियल हेअर पण खूप वाढले होते, म्हणून म्हणलं थोडीशी सेल्फ केअर पण करावी. म्हणून मग हेच ते अर्बन योगचं जे मी यूज करते फेशियल हेअर रिमूव्हर, तर त्यानेच मग पूर्ण फेसवरचे हेअर रिमूव्ह केले. आणि तसं पण मी आयब्रो पण मी करायला बाहेर जात नाही, म्हणून मग मी यानेच थोडासा शेप देते, कारण मला वेळच भेटत नाही बाहेर जायला. सकाळी 6ला 5:30 6ला उठल्यापासून माझं रात्री 11 11:30पर्यंत एवढं बिझी टायमिंग असतो ना, पूर्ण काही दुसरं काही करायला वेळच भेटत नाही बाहेर वगैरे जायला. पण आता मला थोडासा वेळ काढायचा आहे, कारण मला पुण्यामधले प्लेसेस फिरायचे आहेत. आणि मला नक्की सजेस्ट करा की मी कुठून चालू करू पुण्यामधले प्लेसेस फिरायला. तर मग नंतर केस वगैरे पण विचारून घेतले आणि मग मला नखं कट करायचे होते, कारण मला करायची इच्छा नव्हती. पण मग मी आता ते माती वगैरे त्याच्यात हात घातला म्हणून मातीमुळे खराब झाले होते. आणि आता तसं पण माझा बर्थडे येतोय, म्हणून मला नखं तसेच ठेवायचे होते. नेल पेंट वगैरे छान दिसेल, लॉंग नेल्स छान दिसतील म्हणून. पण म्हणलं आता माती गेली होती आणि मला ते घाण नाही आवडत, म्हणून मग म्हणलं जाऊ दे, आता बर्थडेला नेल आर्टच करू आणि हे नेल्स कट करून टाकू. मग फायनली तेच केलं. नेल पेंट पण मी लावायला घेऊन बसलेली होती, पण मग ते काय करणार, तर मला आवडलं नाही म्हणून. आणि एक माझ्या डोक्यात तसंच आहे की एकदा मला एखादी गोष्ट नाही आवडली तर मग नाहीच करत मी. आणि नंतर मग जेवण तसं नाश्ता मी पोहे खाल्ले होते, पण दुपारच्या जेवणासाठी मला चपाती भाजी बनवायचा काही मूड नव्हता. आणि बऱ्याच दिवसापासून मला ही बेसनची चपाती का बेसनची पोळी माहीत नाही, ते ट्राय करायचं होतं, म्हणून म्हणलं चला आज ते ट्राय करून बघू. बेसन पीठ पण खूप होतं तसंच. मग कांदा कट करून घेतला, टोमॅटो घेतला आणि मिरच्या घेतल्या. कोथिंबीर मी टाकायची विसरलेच. आणि आता मी जी कोथिंबीर आणली ग्लासमध्ये ठेवली होती, आता खूप चांगल्या प्रकारे टिकली आहे 3 दिवसापासून, अजून आहे तशीच आहे. तर मला कळत नाही हे कशामुळं होते. आणि बऱ्याच जणांचे बरेच क्वेश्चन येत आहेत, तर त्यांचं पण आपण लवकरच Q&A व्हिडिओ घेऊ. 7,000 आपले सबस्क्रायबर, 7,000 जणांची यूट्यूब फॅमिली रेडी झालेली आहे. लवकर 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण व्हावे, मग आपण Q&A व्हिडिओ करू आणि त्यामध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहेत ती सर्व. आणि नंतर मग मी बेसनपिठामध्ये हे जेवढं काही कट केलं होतं ते सर्व टाकून घेतलं. आणि हे मी पहिल्यांदाच बनवत होते, त्याच्यामुळे भीती पण वाटत होती, कारण याच्या अगोदर मी एकदा फक्त बेसन पिठाचं बनवलं होतं, त्याच्यामध्ये काहीच टाकलं नव्हतं, तर ते खूप जास्त घाण झालं होतं. मग आणि हा तुम्ही माठ बघा किती जास्त क्यूट आहे, मला बघितल्याबरोबर आवडला, म्हणून म्हणलं जाऊ द्या, आता मला माठ घ्यायचाच होता, म्हणून म्हणलं हाच घेऊ, हा थोडासा वेगळा पण आहे, तर मग तोच घेतला. मग नंतर याच्यामध्ये बेसन पिठामध्ये सर्व कट केलेलं ॲड केलं आणि नंतर सगळे मसाले टाकले, हळदी, मिरची, त्यानंतर कांदा लसूण मसाला, मीठ, असं सर्व काही टाकून थोडंसं असं पातळ मिश्रण करून घेतलं. आणि मग मला कळत नव्हतं की कन्सिस्टन्सी किती ठेवावी, तरी मग मी तसंच केलं. आणि आज सर्व किचन वगैरे ते पण क्लीन करून घेतलं होतं, तुम्हाला शॉर्ट्समध्ये दिसेलच.
मग अगोदर पॅनवर तेल टाकून घेतलं आणि या तव्याची लिंक पण मला खूप जणांनी विचारली आहे. तर हा तवा मी डीमार्टमधून घेतलेला आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे याची लिंक नाही आहे. तर तुम्ही डीमार्टच्या जवळपास राहत असाल किंवा कधी डीमार्टला गेलात तर तिथे हा तवा चेक करू शकता. आणि मला कूलरची सुद्धा बऱ्याच जणांनी लिंक विचारली, तर कूलरसुद्धा मी ऑफलाईन घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याची लिंक माझ्याकडे नाही आहे. आणि ही जी बेसनची पोळी होती एवढी जास्त परफेक्ट बनली, एवढं त्याच्यावर भारी वाटत होतं, बापरे. म्हणजे ती पलटली म्हणून मला जास्त आनंद झाला होता आणि तव्याला चिटकली नाही. मेन म्हणजे कसं काय होत होतं मलाच कळत नव्हतं. म्हणजे माझे डोसे पण आता परफेक्ट बनत आहेत आणि ही पोळी पण एवढी छान बनली, कारण आता मला टेन्शन नाही की मी आणखीन एक फूड म्हणजे एक नाश्त्याचा पदार्थ बनवू शकते, जी की बेसनची पोळी. नाहीतर मला खूप प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवावं दररोज. तर आता हा एक प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला. आठवड्यातून एक दिवस मी ही बनवू शकते आणि खरंच खूप भारी झाली होती. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की माझे व्हिडिओ कोण शूट करतं, मी व्हिडिओ कसे शूट करते, माझ्यासोबत दुसरं कोणीतरी राहतं, मी एकटी राहत नाही. हो, माझे व्हिडिओ कोणीतरी शूट करतं, पण कधी जेव्हा माझ्याकडे कोणी येतं तेव्हा शूट करतं. पण डेलीचे जे माझे व्हिडिओ असतात, आता ही जी क्लिप आहे ती तुम्ही बघू शकता, ही मी कॉन्स्टंट शूट केलेली आहे. माझ्याकडे 2 ट्रायपॉड आहेत आणि 2 फोन आहेत, तर मी त्याने उभ्या क्लिप आडव्या क्लिप वेगवेगळ्या अँगलने त्याने घेत असते आणि त्याचा मी लवकरच व्हिडिओ बनवेल. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच बनवेल. तुम्ही मला कमेंट करून सांगा पाहिजे असेल तर मी नक्की ट्राय करेल संडेला वगैरे की तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल. आणि त्यानंतर मग मी संध्याकाळच्या जेवणासाठी चपाती आणि टोमॅटोची चटणी बनवायची ठरवली होती. तर चपात्या बनवल्या, नंतर मग टोमॅटो कट करून घेतले, 2 कांदे घेतले. आणि याच्यात विषय असा झाला की मी शूट करायला कॅमेरा तर लावून दिला होता भाजी जेव्हा बनवत होते तेव्हा, पण मी नंतर भाजी झाल्यानंतर पाहिलं मी कॅमेरा ऑनच केला नव्हता. तर असं होतं कधी कधी, काही नाही, चालत राहतं. पण आता माझं लवकरच बड्डे पण येतो आहे, त्यामुळे मे महिना माझ्यासाठी खूप जास्त चांगला आहे आणि मी कन्सिस्टन्सी याच्यामुळेच मेंटेन करून ठेवणार आहे. व्लॉग डेली येणार आहेत तुमच्यासाठी आणि हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. अँड येस, माझा बड्डे मेमध्ये कधी असेल तो पण गेस करून सांगा आणि जो कोणी करेक्ट आन्सर देईल त्याला बघू आपण शॉर्टआउट देऊ आपल्या व्लॉगमध्ये. तर असा सर्व काही आजचा माझा दिवस होता, खूप छान गेला. मग भाजी तर काही बनवताना रेकॉर्डच झालं नाही, म्हणून मग बाकीचं सर्व आवरलं, माझा मूडच ऑफ झाला पुन्हा. त्यानंतर मग काही नाही, सर्व काही आवरलं आणि किचन वगैरे क्लीन करायचं होतं ते पण केलं. भाजी काढून ठेवली आणि भाजीच्या कढईला लागलेली ही भाजी अशी कोणाला खायला आवडते, मला तर खूप जास्त आवडते. आमच्या घरी जेव्हा पण असं व्हायचं तेव्हा मम्मी स्पेशल माझ्यासाठीच काढून ठेवायची. आणि नंतर मग मी पूर्ण गॅस वगैरे क्लीन करून घेतला. आणि सांगायचंच राहिलं तुम्हाला, मी हा नवीन गॅस घेतलेला आहे, तर कसा वाटतोय ते पण सांगा. खूप जास्त कम्फर्टेबल आहे मेन म्हणजे. तर आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अँड येस, भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.